पुस्तकाचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 28. स्वानंदी सोहमचा अभ्यास घेत बसली होती. 2 दिवसांनी त्याची एक्झाम होती. पण काही वेळापूर्वी आपल्या सोहमराजेंना अभ्यास करायचाच नव्हता. कारणही तसंच होतं. काल त्यांच्या शाळेत एक नोटीस आली होती. नाशिकमधल्या एका सामाजिक संस्थेने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवली होती. यात भाग घेणाऱ्या प्रत्येक मुलाला ड्रॉइंग किट गिफ्ट म्हणून मिळणार होते आणि विजेत्याला खास असे बक्षीस होते, जे सरप्राईज होते. तसेच त्यांनी काढलेल्या इतर चित्रांचे खास प्रदर्शनही तेथे भरवले जाणार होते. ड्रॉइंग तर आता सोहमराजेंचा वीक पॉइंट होता. त्यामुळे कालपासूनच अभ्यास सोडून प्रदर्शनात ठेवण्यासाठी तो अजून चित्रे काढत होता आणि म्हणूनच स्वानंदीने त्याला जबरदस्ती अभ्यासाला बसवलं होतं आणि ती तिचा स्टडी करत हॉलमध्ये बसली होती. काही वेळ गेल्यानंतर स्वानंदीने रूममध्ये येऊन बघितलं तर काय, सोहम अभ्यास सोडून ड्रॉइंग करत बसला होता. पूर्ण बेडवर सगळा पसारा केला होता त्याने. स्केचबुक, कलर्स, पेन्सिल्स, स्केच पेन असं काय काय सगळं पसरलेलं होतं तिथं. काही सामान खाली सुद्धा पडले होते. तो सगळा पसारा बघून स्वानंदी हाताची घडी घालत बारीक डोळे करून सोहमलाच बघत उभी होती. सोहम मात्र अजूनही आपल्याच विश्वात गुंतलेला होता. काही वेळानंतर त्याला स्वानंदी रूममध्ये आल्याचे लक्षात आले. तसे सोहमने हलकेच दातात जीभ चावली. आता दीदी ओरडणार मला, असाच विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. म्हणून तो केविलवाणे डोळे करत स्वानंदीकडे पाहत होता. स्वानंदी अजूनही बारीक डोळे करत त्याच्याचकडे पाहत होती. अचानकच ती मागे वळून रूममधून बाहेर निघून गेली. तसा सोहम तर खुशच झाला. दीदी मला ओरडलीच नाही, या आनंदातच तो परत ड्रॉइंग करत बसला. इकडे स्वानंदी हॉलमध्ये आली. तिचे सगळे बुक्स घेऊन ती परत सोहम बसलेला त्या रूममध्ये आली. दीदीला परत आलेलं बघून आता मात्र सोहम जरा अलर्ट झाला. स्वानंदी सोहमकडे एक कटाक्ष टाकतच रूममध्ये आली होती आणि तिने तिचे बुक्स स्टडी टेबलवर ठेवले. सोहमचं सगळं लक्ष तिच्याचकडे होते. दीदी काहीच बोलत नाही म्हणजे ती नक्कीच माझ्यावर रागवली आहे आणि आता अजून जर का मी अभ्यासला बसलो नाही ना, तर ती मला स्पर्धेला पण जाऊ देणार नाही, असा विचार करतच सोहमने भरभर त्याचं सगळं सामान गोळा केलं. स्वानंदीचे त्याच्याकडे लक्ष होतेच. ती सुद्धा सोहमची ती गडबड बघून गालातल्या गालात हसत होती. खूप चांगल्या प्रकारे ती सोहमला हँडल करायची. तो जर का कधी चुकला तर त्याला ती अगदी प्रेमाने समजावून सांगायची, सांभाळायची. सोहमसुद्धा तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होता. स्पर्धेसाठी अजून 8-10 दिवस बाकी होते, पण परीक्षा 2 दिवसांनी होती. त्यामुळे सोहमही सगळं आवरून स्वानंदीसोबत अभ्यासला बसला. इतक्यात स्वानंदीचा मोबाईल वाजला, पण आवाज रूममधून येत नव्हता. स्वानंदी कॉलेजमधून आली तेव्हापासून तिने तिचा मोबाईल बघितलाच नव्हता. कुठे ठेवला होता ते पण तिला लवकर लक्षात येत नव्हते. कॉलेजमधून घरी आली तेव्हा सोहमराजे रुसून बसले होते. त्याला आज स्कूलला सुट्टी होती ना, आणि इथे आल्यापासून ते सगळे बाहेर फिरायलाही गेले नव्हते. खेळायलाही तो सोसायटीच्या गार्डनमध्येच जायचा आणि आज सुट्टी होती तर त्याला कुठेतरी बाहेर जायचे होते. पिझ्झा खायचा होता. घरात बसून तो कंटाळला होता. यासाठी तो आईकडे हट्ट करत होता, पण ती सुद्धा तिच्या कामात व्यस्त होती. म्हणून सोहमराजे गाल फुगवून बसले होते. त्याची समजूत काढावी म्हणून स्वानंदी त्याला त्यांच्या सोसायटीसमोर असलेल्या कॅफेमध्ये घेऊन गेली होती. तिथे जाताना नेमका ती तिचा मोबाईल घरी विसरून गेली होती. सोहमला असं रुसून बसलेलं बघून त्याला समजावताना स्वानंदीने तिचा मोबाईल हॉलमध्येच ठेवला होता.
तो आत्ता वाजला. तेव्हा तिला आठवले, कारण कॅफेमधून आल्यानंतर ती सरळ झोपायला गेली होती. का कुणास ठाऊक आज तिला खूप झोप येत होती. काहीतरी टेन्शन असेल तरच ती अशी अधेमध्ये झोपून जायची. पण आज तर तसेही काहीच नव्हते. मग कशी काय आपल्याला झोप येत आहे असा विचार करत करत ती झोपून गेली होती. दुपारी 4 वाजता ती झोपून उठली. फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये आली तर नुकताच बाहेरून खेळून सोहमही घरात आला होता आणि ड्रॉइंगचं सगळं सामान घेऊन बसत होता. कालपासून त्याचं हेच सुरू होतं फक्त. म्हणून स्वानंदीने त्याला जबरदस्ती अभ्यास करायला रूममध्ये पाठवलं होतं. फोनची रिंग ऐकू आली तशी ती उठून हॉलमध्ये येत मोबाईलच्या आवाजाच्या दिशेने गेली. जानचा फोन येत होता. तिने पटकन फोन उचलला. हॅलो, कुठे आहेस तू? कॉल केलेला मी तुला. मोबाईल घरी ठेवून कुठे गेली होतीस तू? आणि रिटर्न कॉल का केला नाहीस मला? बोल की, ऐकतेस काय फक्त तू? काय विचारते मी? जान्हवी एकामागोमाग एक प्रश्न विचारत होती. तुझ्या या एक्सप्रेसला जरा ब्रेक लागला तरच बोलणार ना मी पुढे. स्वानंदी फोनवर बोलत बोलतच रूममध्ये परत आली. हां, लावला. बोल आता. जान्हवी थोडी थांबत म्हणाली. अरे, तू मला ड्रॉप करून गेलीस. घरी आले तर सोहमराजे हॉलमध्ये रुसून बसलेले दिसले. स्वानंदी रूममध्ये असणाऱ्या सोहमकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली. तसा सोहमसुद्धा तोंडावर हात ठेवून मिश्किलपणे हसायला लागला. स्वानंदीने त्याच्या डोक्यात हळूच एक टपली मारली आणि त्याला अभ्यासाकडे लक्ष दे असे इशाऱ्याने सांगितले. तसा तो सुद्धा परत पुस्तकात डोकं खुपसून बसला. त्याला काय झालेलं आज? जान्हवीने काळजीने विचारले. काय होतंय? नाटकं सगळी. सुट्टी होती ना आज स्कूलला त्यांच्या. मग सुट्टी असली की हे असे नाटकं सुचतात त्याला. पिझ्झा पाहिजे होता साहेबांना. मी बोलले संध्याकाळी करूयात म्हणून, पण नाही, आत्ताच लगेच पाहिजेचं गाणं सुरू होतं त्यांचं. एका सांगण्यावर ऐकेल तो सोहम कुठला ना. सोहमचं सगळं लक्ष स्वानंदीच्या बोलण्याकडेच होतं, म्हणून स्वानंदीसुद्धा त्याला अभ्यास कर म्हणून डोळ्यांनीच परत खुणावत होती. मग? जान्हवी. मग काय, एकतर मला आलेला कंटाळा. कुठे लांब जायचं त्याला घेऊन, म्हणून मग सोसायटी समोरच्या कॅफेमध्ये घेऊन गेले होते त्याला. त्याच्या नादात मोबाईल घरीच विसरले मी जाताना. पिझ्झा खाल्ला तेव्हा कुठे शांत झाला बघतो. स्वानंदी नकारार्थी मान हलवत बोलत होती. ओके, म्हणजे मला सोडून एकटे एकटे पार्टी करायला गेलात ना? जान्हवी लटका राग दाखवत म्हणाली. कसली पार्टी आणि कसलं काय? एकतर आज इतका कंटाळा आलेला मला आणि झोप पण खूप आलेली. कॅफेमधून आल्यानंतर झोपले ते आत्ता थोड्या वेळापूर्वीच उठले. स्वानंदी अजूनही आळस देत होती. का? काय झालं? ठीक आहेस ना? बरं वाटत नाही का तुला? कुणी काही बोललं का? जान्हवीने पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली. जान 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 स्टॉप. काहीच झालं नाहीये मला. ठीक आहे मी. स्वानंदी तिला शांत करत होती. कशाचं टेन्शन आलंय मग आता तुला? जान्हवीने विचारले. टेन्शन नाहीये काहीच, पण का कुणास ठाऊक बैचैन वाटतंय. काहीतरी आहे जे समजत नाहीये मला. आय थिंक सकाळी जे मी तुला विचारलं ना त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं ना मला. मे बी त्यामुळे ही अस्वस्थता असेल. स्वानंदी साहिलला आठवत बोलत होती. जान्हवी तिचे बोलणे ऐकून जरा शांत बसली. ती कशाबद्दल बोलत होती हे तिला चांगलंच माहिती होते. एखादी गोष्ट, एखादा विचार मनात आला ना मग त्याच्या मुळाशी जाऊनच तिचं समाधान होत असे आणि जोपर्यंत तिचं समाधान होत नसे तोपर्यंत ती अशीच बैचैन राहायची. हे जान्हवीला चांगलेच माहिती होते. सानू, कशाबद्दल बोलतेस तू?
जान्हवीने थोडं दबकतच तिला विचारले. जान्हवीच्या या प्रश्नाने स्वानंदी तिच्या विचारातून बाहेर आली आणि सोहमपासून थोडं लांब जाऊन उभी राहत बोलू लागली. जान, मी तुला म्हणाले ना सकाळी, तो साहिल, त्याला नक्कीच याआधी मी बघितलं आहे ग. पण कुठे आणि कधी तेच आठवत नाही आहे मला. आणि बहुतेक याच गोष्टीचा त्रास होतोय. कारण मला स्ट्रॉंगली फील होते मी नक्कीच त्याला बघितलं आहे. पण ना, मला आठवतच नाही आहे. त्यामुळे बैचेनी वाटते. स्वानंदी वैतागत बोलत होती. स्वानंदीचे बोलणे ऐकणाऱ्या जान्हवीने फिरून तिच्या शेजारी बसलेल्या साहिलवर एक रागीट नजर टाकली आणि हळू आवाजात त्याला म्हणाली, म्हणून म्हणत होते मी तुला, सांगते तिला तू कोण आहेस ते. तुझं ना ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवायचं लॉजिकच मला कळलं नाही ब्रो. काय फरक पडणार आहे, तू माझा भाऊ आहेस हे तिला समजलं तर. जान्हवी एकदम हळू आवाजात बोलत होती. साहिल मात्र डोळ्यांनीच तिला शांत राहा असं खुणावत होता. तेवढ्यात, जान, हॅलो, कोण आहे का तुझ्यासोबत? कोणाशी बोलत आहेस तू? हॅलो जान, आर यू देअर? स्वानंदीचे प्रश्न ऐकून आता मात्र हे दोघेही डोळे मोठे करत एकमेकांकडे पाहू लागले. क्रमशः